सहवास लाभला असे माननीय अभय सदावर्ते सर आज त्यांच्याबद्दल बोलणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. अभयजींनी BCom LLB पूर्ण केल्यानंतर औद्योगिक सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण आजच्या सत्रात त्यांची खरी ओळख करून द्यायची झाली तर ती कुशल अनुवादक म्हणून करून द्यावी लागेल. आजवर अनेक इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करून त्यांनी ते अमूल्य ज्ञान मराठीमध्ये आणलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर YS राजन लिखित इंडिया 2020 व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम या पुस्तकाचा भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध या नावानं केलेला अनुवाद प्रकाशित झाला आहे. आणि या पुस्तकाच्या तब्बल 14 आवृत्त्या सुद्धा आजवर निघाल्या आहेत. या दरम्यान माजी राष्ट्रपतींचा सुद्धा त्यांना जवळचा सहवास लाभला आहे. याशिवाय गोपाल राज लिखित रिच फॉर द स्टार्स या पुस्तकाचं भाषांतर बखर इस्रोच्या आणि अग्निबाणांची या नावानं प्रकाशित झालं आहे. S. हुसेन सैदी आणि राहुल भट लिखित पुस्तकांचा अनुवाद हेडली आणि मी, राम प्रधानांनी लिहिलेल्या पुस्तकाचं भाषांतर राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात ही त्यांची पुस्तकं सुद्धा लोकप्रिय ठरली आहेत. डॉक्टर A. शिवतनू पिल्लई लिखित सक्सेस मंत्र ऑफ ब्राह्मोस हे पुस्तक त्यांनी ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची शोधगाथा या नावानं भाषांतरित केलं आहे. आपले डोंबिवलीकर असणारे आणि आपल्या सर्वांना परिचित असे श्रीयुत संदीप वासलेकर यांचं द फायनल सेटलमेंट रिस्ट्रक्चरिंग इंडो पाक रिलेशन्स हे पुस्तक विसंवाद या शीर्षकानं अगदी नावाप्रमाणेच नेमक्या भाषेमध्ये त्यांनी अनुवादित केलं आहे. या काहीशा राजकीय विषयांबरोबरच महाभारत आणि गीतेवरची त्यांची पुस्तकं, काही प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत. देवदत्त पटनायक या लोकप्रिय लेखकाने लिहिलेल्या मूळ पुस्तकांचा अनुवाद महाभारत, सचित्र रसास्वाद आणि माझी गीता असे सुबोध अनुवाद त्यांनी केलेले आहेत. कैलासवासी अनिल अवचटांबरोबर पूर्णियासारख्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि याच आठवणी उलगडून सांगण्यासाठी आज ते आपल्यामध्ये सत्राला उपस्थित आहेत. हे खरोखरच आपल्या सर्वांचं भाग्य आहे. तेव्हा आता औपचारिकतेमध्ये अधिक वेळ न दवडता मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. खरं म्हणजे शोकसभा किंवा श्रद्धांजलीचा विषय हा कोणालाही नकोसा असतो. पण जसं ज्यांनी जन्म घेतला त्याला मृत्यू अटळ आहे, तर त्या पद्धतीने जातस्य ध्रुव मृत्यू हे कालिदासानेच म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे आयुष्यातली, हे आपल्या समाजामध्ये रुजवलं जाणं आणि आपण त्या पद्धतीनं मृत्यू या घटनेकडे, मग तो कोणाचाही असो, बघणं एक प्रगल्भ दृष्टिकोन विकसित व्हायला हवा असं मला वाटतं. निश्चितपणे काही मृत्यू हे समाजाला धक्का देणारे, समाजाला थोडस कंटावणारे किंवा समाजात दुःखाची भावना किंवा लाट पसरवणारे असतात. त्यामध्ये अनिल अवचटचा मृत्यू हा एक म्हटला पाहिजे. अनिल अवचट हा वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी, पुढे तो डॉक्टर झाला BJ मेडिकल मधून आणि नंतर त्यांनी डॉक्टरकी केली असं मला वाटत नाही. मुळात अवचट त्याचे वडील अनिल अवचटांचे वडील हेही डॉक्टर होते आणि ओतूर म्हणजे नारायणगावच्या जवळ पुणे जिल्ह्यातल्या ओतूर सारख्या खेड्यामध्ये त्यांची उत्तम प्रॅक्टिस होती. उत्तम प्रॅक्टिस असली तरी स्वातंत्र्यपूर्व काळ होता, त्यामुळे तिथे गावातलं वातावरण होतं. तिथे सगळं वारकरी संप्रदायाचे जे हे असतात, ज्याला आपण सप्ताह म्हणू शकतो किंवा कीर्तन, प्रवचन किंवा वादविवाद किंवा वाचन, अशा पद्धतीचे जे सगळे त्या काळातले जनजागृतीचे जे मार्ग होते ते डॉक्टर म्हणजे अनिल अवचटांच्या वडिलांनी प्रकर्षाने राबवलेले दिसतात. डॉक्टर अनिल अवचटांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा पहिला हा जो विषय आहे त्यांना जे आठवत आहे ते 4 वर्षाचे असताना महात्मा गांधींची हत्या झालेली आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना पुसटची आठवण आहे की 4 वर्षाचा असताना आमच्या गावात म्हणजे ब्राह्मण समाजावरती बहुजन समाजाने आणि इतर समाजाने अत्याचार किंवा आमचे घरदार जाळीत, हा इतिहास आहे. हा इतिहासाचा एक भाग म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. तिथून पुढे मग हळूहळू डॉक्टर अनिल अवचट
पुढे मोठे झाले, गावामध्ये राहिले, गावातलं सुंदर वातावरण त्यातल्या सगळ्या दोषांसह अनिल अवचटांनी पाहिलं, उपभोगलं आणि त्यातून ते पुढे निघाले. मला याची पूर्ण कल्पना आहे की श्रद्धांजलीच्या सभेमध्ये सर्वसाधारणपणे अनिल अवचट किंवा त्याचा मोठा माणूस ज्याने समाजासाठी म्हणून काही काम केलेलं आहे, निरपेक्ष बुद्धीनं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल औपचारिक पद्धतीने किंवा एक साचेबद्ध पद्धतीने बोललं जातं त्या पद्धतीने बोलावं असं मला वाटत नाही. कारण डॉक्टर अवचट यांना ज्या वयामध्ये देवाज्ञा झाली, आज आपण म्हणूया देवाज्ञा हा खरं योग्य शब्द आहे, ती फार अयोग्य वयामध्ये झाली किंवा अकाली झाली असं म्हणता येत नाही. डॉक्टर अवचटांचं वय ते गेले त्यावेळेला 70 ओलांडून पुढे गेलेलं होतं. त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता अवचट या आधीच गेलेल्या होत्या. पण हे जे सगळे लोक होते, डॉक्टर अनिल अवचट आणि ती पिढी, त्यांच्या पाठीमागच्या पिढीतला मी, डॉक्टर अनिल अवचट वगैरे ही जी माणसं आहेत, ही साधारणतः 1970च्या आसपास भारतीय विशेषतः मराठी समाजामध्ये आपण वेगळं काय करू शकतो किंवा आपण वेगळं आणि समाजाधिष्ठित समताधिष्ठित समाजासाठी काय करू शकतो, जातीभेदाचा अंत किंवा जातीभेद कमी करण्यासाठी काय करू शकतो, याच्यावरती प्रॅक्टिकल विचार किंवा प्रत्यक्ष विचार म्हणूया, प्रॅक्टिकल विचार हा माझा शब्द चुकला, प्रत्यक्ष कृतीतून आपण काय करू शकतो याच्यावरती एक विचार करण्याची सभा, विचार करण्याचा एक गट त्या मुलांचा तयार झाला. तो युवक क्रांती दल, त्याच्यामध्ये मला वाटतं पहिले काही काळ कुमार सप्तर्षी पण होते, नंतर अनिल अवचट होते, असे बरेच जण होते. मग काही कारणाने कुमार सप्तर्षी वेगळे झालेले दिसतात, तर तो काही विषय नाही. मग त्यांनी असा विचार केला, सगळ्यात पहिला जो असा प्रयत्न झालेला आहे अनिल अवचटांच्याकडून, तो म्हणजे पूर्णिया. बिहारमध्ये पूर्णिया नावाचा जो जिल्हा आहे, तो 1971च्या पुढे साधारणतः 73 पर्यंत 74 पर्यंत हा एक अत्यंत सधन आणि तितकाच मागास, अति मागास असा जिल्हा, तिथे डॉक्टर अनिल अवचट आणि त्यांचे काही मित्र जाऊन राहिलेले आहेत आणि तिथे त्यांनी काम केलेलं आहे. तर या सगळ्यांवर, ज्यांना आपण एस.एम. जोशी किंवा अण्णा म्हणतो, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मदत ही सगळी अण्णांनी त्यांना सहर्षपणे दिलेली आहे. आणि तरी सुद्धा त्या आणि ते सगळे पूर्णिया नावाच्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर पूर्णियामध्ये जे जातीभेदाचं वातावरण डॉक्टर अनिल अवचटांनी पाहिलं, अनुभवलं, आणि आल्यानंतर त्यांनी साधना नावाचं जे आपल्याकडे साप्ताहिक चालतं, त्याच्यामध्ये रिपोर्टाज म्हणून एक नवीन पद्धतीचे वार्तापत्र लिहायला सुरुवात केली. माझ्या आठवणीप्रमाणे जर मी चुकत नसेल त्यावेळेला माननीय यदुनाथ थत्ते हे साधनेचे एक जाणकार संपादक होते आणि साधनेमध्ये डॉक्टर अवचट वगैरे ही माणसं नेहमी जात असत आणि तिथे कामही करत असत. तर त्यांनी ज्या वेळेला पूर्णिया हा सगळा प्रकरण लिहिलं, त्यावेळेला सर्व महाराष्ट्र असा स्थिर झाला. कारण त्यावेळेला टीव्ही नव्हते, असलेच तर फार कमी, मोबाईल वगैरे कुठेही आसमंतात दिसायचा काही विषय नव्हता. पारंपरिक सगळी साधनं तेवढी त्यांच्या हातात असायची. त्यामुळे पूर्णियामध्ये तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो की एकीकडे एका वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असलेली ही माणसं होती. तसंच दुसरीकडे 75,000 एकर मालकीचा जमीनदार आणि स्वतःच विमान असलेला माणूस सुद्धा पूर्णियामध्ये होता आणि त्याचं घर म्हणजे किल्ला होता. त्याच्याही पुढे आणखी सांगायला मला अतिशय दुःख होतं, पण त्या काळातली जी वस्तुस्थिती आहे, आजही पूर्णिया नावाचं पुस्तक उपलब्ध आहे, कोणीही ते बघू शकता की गावातली तरुण मुलगी वयात आली की नाही हे काही ठिकाणी किंवा काही खेड्यांमधनं ठरवण्याचे अधिकार त्या गावच्या पाटलाला असत आणि त्याप्रमाणे ते वापरले पण जात. हा एक अत्यंत घृणास्पद प्रकार पूर्णिया जिल्ह्यामध्ये होता. आता तर नसावा, कारण त्याच्यानंतर बरीच प्रगती झालेली आहे.
आणि पूर्णतः पुरुषी वर्चस्वाचं वातावरण तिथे होतं. इथे कुठेतरी डॉक्टर अवचटानं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, इकडे त्यांची दृष्टी वळाली किंवा त्यांना त्याच्यामध्ये रुची, आवश्यकता म्हणा किंवा कर्तव्य भावना म्हणा जागृत झाली. त्यामुळे बाबा डॉक्टर अनिल अवचटांना बाबा म्हटलेलं आवडत असेल. त्यांनी ते स्वतःच सांगितलं, अरे तुम्ही मला अनिल किंवा अवच्या वगैरे म्हणू नका, ते माझ्या क्लासमेटचा अधिकार आहे. अवच्या म्हणणं हा त्यांच्या वर्गमित्रांचा अधिकार आहे आणि ते योग्य आहे. आपण अवचटांपेक्षा लहान आहोत. मी स्वतः 13 वर्ष त्यांच्या मागे आहे. त्यामुळे ते मला ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. तर ते म्हणे की तुम्ही मला बाबा म्हणा. ठीक आहे, आपण त्यांना बाबा म्हणूया. तर अशा रीतीने त्यांना त्यांच्या आयुष्याची तिथे कुठेतरी सुरुवात झाली आणि ही सुरुवात होत असताना मग ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या संपर्कात आले. मग हमाल पंचायत म्हणून त्यांची पुण्याला जी संस्था आहे त्या संपर्कात आले आणि हमालांसाठी त्यांनी स्वतःचा दवाखाना खुला केला. तिथेच एखादी खुर्ची, तिथेच एखादं फोळकूट टाकून एखाद्या खुर्चीच्या किंवा एखाद्या खोलीच्या तिथे आडोसा निर्माण करून अवचट किंवा बाबा पेशंट्स तपासत असे. या सगळ्याकडे तो काम करत असे, नाही करत असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी डॉक्टरी किंवा वैद्यकीय व्यवसाय मन लावून कधी केला असं झालेलं नाही. एकतर बाबाचा स्वभाव हा 10 गोष्टींमध्ये स्वारस्य घेणारा होता. त्यामुळे व्हायचं काय की त्याला गाणं आवडायचं, त्याला चित्रकला आवडायची, त्याला एरोगमी आवडायची, त्याला लहान मुलांमध्ये खेळायला आवडायचं, त्याला समाजातल्या कुप्रथा, अन्याय याच्यावर त्याला चीड असायची. त्यामुळे काय व्हायचं की तो इथून तिकडे तिकडून तिकडे असं कायम फिरत राहिलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये अनिता अवचट म्हणजे पूर्वीच्या सोहनी यांची त्याची गाठ झाली आणि त्या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की अनिताने घर बघावं. अनिता हे त्यांचं कागदोपत्री ना, तर त्यांना सुनंदा म्हणत असत आणि तेच ना शेवटपर्यंत कायम राहिलेलं आहे. तर सुनंदानी घर बघावं आणि एक स्थिर काहीतरी इन्कम किंवा ज्याला आपण काय म्हणतो मिळकत कुटुंब चालवण्यासाठी मिळावी म्हणून पुण्याच्या मानसिक सरकारी रुग्णालयामध्ये त्या मोठ्या पदावर नोकरीला होत्या आणि पुण्याच्या त्या क्वार्टर्स मध्ये किंवा त्या सरकारी खोल्यांमध्ये ही माणसं तिथे राहिलेली आहेत. अत्यंत साधेपणानं राहिलेली आहेत. आणि पहिली दुसरी गोष्ट एक मला तुम्हाला महत्वाची सांगितली पाहिजे की बाबाला पर्सनॅलिटी किंवा उमद व्यक्तिमत्व किंवा रुबाबदार व्यक्तिमत्व असं कुठलाही स्वभाव विशेष किंवा दृश्य असं त्याच्याकडे काहीही नव्हतं. तो सर्वसामान्य माणसांसारखा दिसायचा, सर्वसामान्य माणसांसारखा वागायचा. त्यांनी कधी कुठल्याही पद्धतीने स्वतःचे टिमक्या वाजवून घेतलेल्या मला तरी दिसलेल्या नाही. हा एक महत्वाचा विषय. पण असं सगळं असलं तरी त्याला पहिल्यांदा मला वाटतं यशो आणि नंतर दुसरी अशा 2 मुली झाल्या. त्या 2 मुलींनंतर त्यांनी सांगितलं की आता माझा कुटुंबाचा विस्तार पुरेसा झालेला आहे. त्यामुळे मग त्यांनी ते स्वतःचा कुटुंबाचा विस्तार थांबवला आणि मग शेवटी असं लक्षात आलं, सुनंदा अवचट त्यांना असं म्हणाले की तुला लिहावंसं वाटतंय ना, मग तू लिही. तुला समाजात काम करावं असं वाटतंय ना, मग तू कर. मी घर चालवते. त्या पद्धतीने सुनंदा अवचटांनी घराची जबाबदारी उचलली. महिन्याला त्यांना सरकारी पगार मिळत असे. त्या नोकरीवर जात असत म्हणजे दवाखान्यामध्ये आणि त्यांच्याकडे मनोरुग्णांचा वॉर्ड होता. त्या मनोरुग्णांच्या शाखेमध्ये शिकलेल्या होत्या. त्यात त्यांची पदवी पण होती. त्यामुळे त्यांना ती शाखा मिळाली आणि त्यात त्या चांगल्या पदावरती होत्या. हा एक भाग झाला. दरम्यानच्या काळात काय झालं की अनिल अवचटाला म्हणजे बाबाला लेखणी वश होती. अत्यंत सुंदर पद्धतीने तो लिहू शकत असेल, नाट्यपूर्ण पद्धतीने तो लिहायचा असेल. हा एक महत्वाचा विषय. माझं तुम्हाला एक सांगणं आहे की अनिल अवचट गेला म्हणजे आपलं नेमकं काय गेलं. अनिल अवचट गेला म्हणजे अनिल अवचटचं शरीर गेलं हे तर खरंच आहे, पण आपण अनिल अवचट गमावला म्हणजे आपण आपल्यातलं काय गमावलं हे सांगण्याकडे माझा
जास्त कल आहे. त्या दृष्टीने की अनिल अवचट हा एक प्रखर सामाजिक भान असलेला माणूस आहे. सामाजिक भान असलेला, समाजासाठी निरपेक्ष बुद्धीनं झटणारा आणि स्वतःच्या पदराला खार लावून समाजासाठी काही करू पाहणारा एक अत्यंत निर्लस कार्यकर्ता म्हणून मला तो नेहमी पूजनीयच आहे. मित्र म्हणून तर आहेच, प्रश्नच नाही. तसं बाबाचं आणि माझं फार बैठका झाल्या किंवा आम्ही नेहमी भेटत होतो असंही मला कधी वाटलं नाही. आम्ही 2 किंवा 3 वेळा जास्तीत जास्त भेटलो असू. पण त्या काळामध्ये बाबाचा मला जे काही समज म्हणजे सहवास झाला. नाशिकला एक साहित्यिक मेळावा नावाचा प्रकार होतो दरवर्षी नवरात्राच्या पहिल्या माळेला. त्यातला तो अध्यक्ष म्हणून आला होता. त्यावेळेला त्याला साहित्य अकादमीचं बाल साहित्यातलं पहिलं पारितोषिकही वगैरे मिळालं होतं. तसा तो इथे येत असतो. कुसुमाग्रज आणि विशेषतः कुसुमाग्रज, कधीतरी कानेटकर या सर्वांकडे त्याचं जाणं येणं असेल हे आम्हाला माहित आहे. पण तरीही या लोकांच्या प्रेरणा काय आहेत? मला नेहमी प्रश्न असा पडतो की ही एक खरं म्हणजे सुशिक्षित घरातनं आलेला बाबा अशिक्षित घरातनं आला आहे. बाबांनी फार कष्ट केले आहेत असाही विषय नाही. बाबाचे वडील चांगले डॉक्टर होते. सगळे त्या गावामध्ये ओतूरमध्ये ते निष्णात डॉक्टर होते. सगळा गाव बाबांच्या वडिलांना उत्तम मान पान आदर आणि प्रेम देत असे. त्यामुळे आणि ओतूरला उचटांचा मोठा वाडा आहे आणि बाबांचा दुसरा जो भाऊ आहे सुभाष, तो अत्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त असा मुखपृष्ठकार आहे, चित्रकार आहे. तो काही विषय नाही. तो एक आणखी म्हणजे तो स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती उभा आहे. अशा रीतीने एका चांगल्या घरातला, एका काय म्हणूया सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातला हा बाबा, पण त्यांनी ते सगळं सोडलं. त्याला काही कौटुंबिक कारणही असू शकतील, आपल्याला ती माहित नाही, किंवा आपला तो आजचा विषय नाही. ते सोडून तो पुण्यासारख्या ठिकाणी आला, सहकार नगरमध्ये राहिला आणि या सगळ्या सामाजिक पिढ्यांमध्ये किंवा सामाजिक चळवळींमध्ये तो हिरीन भाग घेत राहिला. पुढे जनता सरकार आलं. जनता सरकारात हे या लोकांचं प्रेमाचं अपत्य होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल अवचटांचाही सहभाग होता. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी अत्यंत आवडीनं त्या सरकारच्या फॉर्मेशन मध्ये किंवा त्या सरकारच्या वाटचालीमध्ये लक्ष घातलं. पुढे त्यांचा स्वतःचाही भ्रमनिरास झाला. तो भाग आणखी वेगळा. पण अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीनं बाबा त्याही काळामध्ये जनता सरकारची जी निवडणूक झाली तेव्हा तो सर्वत्र हिंडला, तळागाळातनं हिंडला. त्यावेळेला कधीतरी त्याला असं लक्षात आलं की सांगलीला हळदीचे जे कामगार असतात, महाराष्ट्रातली हळदीची जी बाजारपेठ आहे ती खरं म्हणजे भारतामध्ये सांगलीतनं सगळ्यात मोठी बाजारपेठ गणली जाते. आणि तिथल्या लोकांचं जे जीण आहे ते हळद काढणं, हळद स्वच्छ करणं, हळदी संबंधीचे सगळे सोपस्कार करणं, ते पण अत्यंत कठीण कालावधीमध्ये, म्हणजे अत्यंत काय म्हणतात त्याला, कमी पैशात आणि अत्यंत कष्टप्रद अशा सगळ्या अवस्थातून तो कामगार वर्ग तेव्हा जात असे. मला वाटत नाही फारसा आत्ताही फरक पडला असेल. पण त्याच्यावर त्यांनी लेखमाला लिहिली की सांगलीमध्ये हळदीचे काम, हळदीच्या क्षेत्रात जी माणसं काम करतात त्यांचे हाल कसे होतात. हे सगळं पाहिलं म्हणजे बाबाचा वंचित समाजाकडे, त्यांना कोणी नाही, ज्यांच्याकडे सगळ्यांच्या दृष्टीने कमी आहे, सगळी वानवा आहे, अशा लोकांकडे बाबाचा असलेला ओढा हा पहिल्यापासून पूर्णिया आहे त्याचं पहिलं लिखाण. त्याच्यानंतर त्याची अनेक पुस्तकं आली. त्या पुस्तकांची यादी मी तुम्हाला सांगणार नाही कारण ती सहज कुठेही उपलब्ध आहे. आज आपण त्याच्या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय की असं काय आहे की बाबाला याचा मोह पडला. तर मला ज्यावेळेला मी विचार करतोय माझ्या असं लक्षात येतं की पश्चिम आणि पूर्व अशा जर 2 मुख्य विचारधारा आपण विचारासाठी समोर ठेवल्या तर पश्चिमेकडे व्यक्तिवादाला, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला, स्वैराचारात महत्व दिलं गेलेलं आहे. तिथे त्यांना अति व्यक्तिवाद किंवा ज्याला आपण म्हणूया नको इतका व्यक्तिवाद समाज वगैरे ते गोष्ट मानत नाही.
हा सगळा अमेरिकेचा पश्चिमेचा प्रभाव. तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे आपण कुटुंब हे नेहमीच दुसऱ्या स्थानावर ठेवतो. कुटुंब हे दुय्यम स्थानावर ठेवलं गेलेलं आहे. आपल्याकडे समाज आणि त्यातही गरीब समाज हा पहिले, म्हणजे जिथे समष्टी ज्याला म्हणतात, तो आपल्याकडे प्राधान्यक्रमाने लक्षात घेतला जातो. त्यामुळे झालं काय की बाबाचं लक्ष संसारात कमी, त्यामुळे बाबा घरात कमी असे. सर्वत्र इकडे जा तिकडे जा, फिर, दौरे, सामाजिक अडचणी वगैरे वगैरे याच्यामध्ये त्याचं सगळं आयुष्य केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी आणि सुनंदानी एक तत्व पाळलंय की माझी मुलं, म्हणजे त्यांच्या 2 मुली, कधीही कुठल्याही मोठ्या शाळांमधलं त्यांनी घातले नाही. ते येरवड्याला ज्या चाळीमध्ये राहत, ते समोरचा रस्ता ओलांडला की एक साधी महानगरपालिकेची शाळा होती. त्या शाळांमध्ये त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलींना घातलं. मराठी माध्यमातून त्यांनी शिकवलं. हेही ते घेण्यासारखं आहे. त्यांनी कधीही आग्रह धरला नाही की इंग्रजी शाळेतच मला घातलं, म्हणजे माझ्या मुलांना शिकलं पाहिजे. जे आहे, जे दिसत आहे आणि जे सर्वांना समजत आहे, परवडण्यासारखं आहे, तिथेच माझी मुलं शिकतील. माझी मुलं म्हणजे काही फार वेगळी आहेत असं नाही. हे त्याचं घेण्यासारखं मला फार महत्वाचं वाटतं की सगळ्या सुविधा त्याला शक्य होत्या का? तर हो. त्यांनी जर 4 ठिकाणी शब्द टाकले असते तर त्याला सगळ्या सुविधा सहज मिळाल्याही असत्या. कारण तेवढा तो काम करणारा माणूस होता, निरपेक्ष बुद्धीने काम करणारा होता. कुठल्याही प्रकारचा गैरमार्ग हा अवचटांच्या स्वभावाचा भाग नव्हे. अवचट ही अत्यंत सरळ मार्गी आणि सरळ आणि स्वच्छ माणूस होता तो. त्यामुळे त्याला ते सहज शक्य होतं. त्यांनी सहज ठरवलं असतं तर त्याला पुण्यात त्याच्या मुलींना ठेवता आलं असतं, कॉन्व्हेंटमध्ये घालता आलं असतं. एखाद्या ठिकाणी अमुक झालं तर म्हणजे त्यांच्या मुलांचं आयुष्य, त्याच्या मुलांचं आयुष्य त्यांनी सहज चांगल्या पद्धतीने आणि उच्च वर्गावरच्या धाटणीनं तो घालवू शकला असता. पण त्यांनी ते केलं नाही. तो सर्वसामान्यांसारखाच राहिला. पुढे मग त्यांनी अनेक चळवळींमधनं भाग घेतला. मग त्याच्यामध्ये अक्षरशः तुमच्या पुण्याच्या रस्त्यांवर जे भेळ विकणारे मुलं असायची त्यावेळेला, त्यांचे प्रश्न त्यांनी हाताशी घेतले. त्यानंतर भेळ कशी दिली जावी किंवा भेळचा काय त्रास असतो, भेळ कशी तयार करायला हवी, कशी तयार केली जाते, किती घाण परिस्थितीत लोक हे राहतात, हे सगळं त्यांनी लिखाणाने आपल्या महाराष्ट्रासमोर आणलं. हा एक भाग झाला. मग पुढे पुढे त्याच्या असं लक्षात आलं की व्यसनाधीनता हा एक फार मोठा तरुणाईच्या समोरचा प्रश्न आहे. मग त्यांनी पुढे आनंद ज्याला म्हणूया की एड्स नाही, पण व्यसनाधीन असलेली जी मुलं आहेत, विशेषतः तरुण पिढी, त्यांच्या पुनर्वसनाचं काम हाती घेतलं. शब्दांगण ज्याला आपण म्हणतो, ते शब्दांगणचं काम त्यांनी हळूहळू तिथे सुरू केलं आणि त्यात त्यांनी मनापासून लक्ष घातलं असं आपण म्हणूया. त्याला सुदैवाने त्याच्या दोन्ही मुली, त्याची पत्नी आणि त्याचा जो ग्रुप, त्याचा जो गट असेल, मित्रांचा म्हणा यांचा म्हणा, याची उत्तम साथ मिळाली. त्यामुळे झालं काय की त्याचं शब्दांगण हा एक अत्यंत चांगला एक पथदर्शी प्रकल्प त्यांनी पुण्याजवळ उभा केला. इतका सुंदर की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याची दखल घेतली गेलेली आहे. आणि आज सुद्धा तो प्रकल्प सुनंदा अवचट गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थित चालू आहे. म्हणजे सुनंदा अवचट जाऊन मला वाटतं आज 5च्या वरती, जर 10 वर्षही झाले असतील, मला नक्की सांगता येणार नाही, पण बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आज तो प्रकल्प व्यवस्थित चालू आहे. आणि मुक्ता त्याची मुलगी ही तो प्रकल्प आणि त्याचा जावई जो आहे तो पुढे नेत आहेत. त्या हे सगळं करत असताना जी एक अपार चिकाटी लागते, जे एक अपार धीर लागतो आणि अपमान सहन करण्याची क्षमता लागते. पण तुम्ही ज्यावेळेला हे असं काहीतरी करत असता त्यावेळेला समाज तुमच्याकडे टवाळखोरीनेच बघतो. बाबाला मान सन्मान मिळाला, बाबाला 4 ठिकाणी सगळ्यांनी बोलवलं, त्याला
काय होतंय का? मग ये. मी बोलायचं आहे ना. तर हो हो, मान सन्मान कोणाचा तरी माईक ऑन राहिला म्हणून झालं ते. आपण बोल. तर मान सन्मान मिळाला, प्रेम मिळालं, विशेष म्हणजे त्याला माणसांचं प्रेम मिळालेलं आहे, हे महत्वाचं मला वाटतं. शेवटी माणसाला मान सन्मानापेक्षाही माणूस लागतो. जसं माणसाचं वय होतं तसं माणसाची किंमत माणूस असावा लागतो. माणूस पोकळीत जगू शकत नाही, आजूबाजूला माणसं लागतात. ती नात्यातलीच असतात असं नाही, पण त्यांनी इतका सुंदर मित्र परिवार जमा केला होता त्याच्या वेगवेगळ्या छंदांच्या मार्गाने. मग त्यात गाणं असेल, त्या गाण्यामध्ये त्याच्या ओळखीत उत्तम ओळख असलेल्या किशोरीताई आमोणकर होत्या. चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, त्याच्यातही त्यांनी उत्तम लोकांचे संबंध होते. पण आणि तो मोठ्या मोठ्या लोकांना नंतर जोडला गेला, त्यांनी ते संबंध चांगल्या पद्धतीने जोपासले, पण कधीही कोणाकडनं कुठलाही गैरफायदा त्यांनी घेतला असं माझ्या तरी कानावर आलेलं नाही. कुठल्या प्रकारचे फेवर्स ज्याला म्हणतो, किंवा अमुक करून घ्या तमुक करून घ्या, असं त्यांनी कधी केलेलं नाही. हे फार महत्वाचं आहे. आजच्या जगामध्ये ओळख झाल्यानंतर लगेच पहिल्याच ओळखीत किंवा दुसऱ्या ओळखीत गिव्ह अँड टेक, ज्याला क्विड प्रोको असं म्हणतात, ही प्रवृत्ती बोकाळत असताना निर्लस पद्धतीने, निरपेक्ष बुद्धीने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. मग त्याचं काही नोंद घेतली जावं अथवा न जावं, पण आपल्याला वाटतं आहे प्रेमाने, तर आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जे निर्लस पद्धतीने जी पिढी उभी राहिली, ती मला वाटतं यांची बाबाची पिढी, बाबा अवचटची पिढी ही शेवटची पिढी असेल. त्याही वेळेला बाबाला टीकाकार नव्हते का? तर भरपूर होते. आणि त्याही वेळेला अशी काम करणारी जी माणसं असतात ती अल्पसंख्यक असतात. ती कालही अल्पसंख्य होती, ती आजही अल्पसंख्यच आहेत आणि उद्याही अल्पसंख्यच राहते. पण ह्या माणसांची जी जीवन प्रेरणा आहे ती प्रखर असते. ती प्रखर आहे म्हणून समाज पुढे जातो. ती प्रखर आहे आणि अनेक अडचणींवरती आणि अपमान, विशेषतः मानखंडना, अपमान, त्याच्यानंतर अवहेलना, दुर्लक्ष, टवाळखोरी, या सगळ्या निंदा प्रकारांना अंगावर घेऊन शांतपणे पचवून पुढे जाणं ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. ही सोपी गोष्ट नाही. बाबांनी किती मोठं काम उभं केलं हा वादाचा विषय असू शकेल. बाबा आणखी व्यवस्थित राहिला असता, कॉर्पोरेट लेवलनी त्यांनी मॅनेज केलं असतं, तर तो खूप मोठा झाला असता, हे मान्य आहे. पण आज त्यांनी जे काम उभं केलं त्याची किंमत ही अमूल्य म्हटली पाहिजे. आणि मला जर विचारा तर मोठी कामं नसावीत, कामं लहान लहान असावी. प्रत्येकाच्या पद्धतीने बोलायची परवानगी असली पाहिजे. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी प्रकाशाची बेटे अशी ही जी माणसं काम करतात, मग ती भली लहान एखाद्या खेडेगावात करत असतील, एखाद्या गल्लीबोळात करत असतील, एखाद्या वाडी वस्तीवर करत असतील, पण म्हणून त्यांची किंमत कमी होत नाही. त्याला प्रकाशाची बेटे असा एक सुंदर शब्द कुसुमाग्रजांनी सुचवला होता. तर ही आपल्या समाजामध्ये असलेली प्रकाशाची बेटे आहे. एका बाजूला बाबा आहे, दुसऱ्या बाजूला अभयभंग आहे, तिसऱ्या बाजूला आमटे परिवार आहे, अजून बरेच सांगता येतील. म्हणजे अहंकारी डॉक्टर आहेत मराठवाड्यातले. ही सगळी जी माणसं आहेत ही स्वतःच्या पद्धतीने समाज बदलण्यासाठी किंवा समाजाचं भलं करण्यासाठी जे झटत आहे ते महत्वाचं आहे. या दृष्टीने बाबाचं जाणं, ह्या घटनेकडे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की बाबा गेला हे एका अर्थानं बरं झालं. जायचं तर प्रत्येकालाच आहे, तर तुम्ही राहायला कोणी झाले नाही, तुमची इच्छा असली तरी ते तुमच्या हातात नाही. तर बाबा गेलं याचं कारण असं की सुनंदा गेल्यानंतर हळूहळू बाबा कुठेतरी खचत गेला. नैसर्गिक आहे, वय वाढलेलं होतं. नाही म्हटलं तरी वाढत्या वयाबरोबर त्याला त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी हळूहळू येत होत्या.
आणि त्या पुढे वाढत गेल्या आणि पुढे पुढे काय झालं की त्याच्या दोन्ही मुली त्या दोन्ही मुलीला त्यांचे स्वतःचे संसार होते. पुन्हा ते शब्दांगण म्हणजे त्याचा जो प्रकल्प आहे व्यसनमुक्ती तोही बघायचा होता, तिकडेही बघायचं होतं. असं सगळं असताना बाबा गेला, तो योग्य वेळी गेला. फार काही त्याला त्रास झाला असं म्हणता येत नाही. थोडाफार त्रास होणं हा निसर्गाचा भाग असतो, भोगाचा भाग असतो. अगदी अध्यात्माच्या भाषेत बोलायचं तर पूर्वजन्मीचं काय तुमचं देणं घेणं आहे असंही तुम्ही म्हणू शकता. अर्थात हा केवळ बोलण्याचा भाग आहे, पण तरी बाबा जाणं हे अनैसर्गिक नसलं किंवा ज्याला आपण म्हणूया की अकाली नसलं तरी बाबाचं जाणं मनाला लागतं. ते अशासाठी की की ते अशासाठी की बाबा कधी कुठल्या प्रसिद्धीच्या मागे वेढा झाला नाही. प्रसिद्धीसाठी म्हणून त्यांनी काही गोष्टी केल्या असं मला वाटत नाही. जी प्रसिद्धी आली ती त्यांनी शांतपणे स्वीकारली. जे बक्षीस मिळाले तेही त्यांनी शांतपणे स्वीकारले. त्याच्यावरच्या टीका टिप्पणीवर त्यांनी कधी भाष्य केलं असंही माझ्या बालपणात आलेलं फारसं नाही. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट बोलणं ही गोष्ट वेगळी, पण त्याचा कधी त्यांनी फड रंगवला किंवा त्याचा त्यांनी इश्यू केला किंवा त्याचा त्यांनी मोठा वाद घडवून आणला असंही झालं नाही. त्याचा तो काम करत राहिला. त्याला एक माहिती होतं की आपण आपल्या सीमित मर्यादांमध्ये आणि सीमित क्षमतांमध्ये आपण जे करू शकतो ते आपण करायचंय. आपण केलेल्या कामाचं मूल्यमापन झालं तर होईल, झालं उत्तम आहे, नाही झालं तरी उत्तम आहे. कारण एकदा मनुष्य काळाच्या पडद्यावर गेल्यानंतर त्याला काय कळतं, काहीच कळत नाही. त्यामुळे बाबा जाणं हे समाजाच्या दृष्टीनं आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या मातीमध्ये आपण जन्म घेतला, त्या मातीचं आपण देणं लागतो याची प्रखर भान असलेला एक चांगला उत्तम माणूस, एक उत्तम मित्र, एक उत्तम विचार करणारा माणूस, एक सलग, एक सहृदय माणूस, कवी हृदयाचा, ज्याला गणित समजत होतं, बऱ्यापैकी गणित त्याला समजत असेल. फार उच्च प्रतीचं गणित त्यांनी समजून घेतलं नसेल, कारण तो MBBS झाला तीही अगदी योगायोगाने. म्हणजे त्या काळामध्ये MBBS ला आजच्या इतकी स्पर्धा नसेल. तो चांगल्या घरातनं म्हणजे मध्यमवर्गीय घरातनं आलेला, चांगला अभ्यासच चांगला, त्यामुळे त्याला योग्य ते पर्सेंटेज मिळालं, योग्य ते टक्केवारी मिळाली. त्यात त्याला BJ मेडिकलमध्ये यादीमध्ये नाव आलं आणि तो गेला आणि तो डॉक्टर झाला. डॉक्टर झाला, तिथे त्यांनी काम केलं, डिग्री मिळवली, बाहेर पडला. असं सगळं आहे. त्यामुळे त्याचं शिक्षण फार कष्टात झालं असंही मला म्हणता येणार नाही. पण तो डॉक्टरीत रमला नाही. त्याचा पिंड हा डॉक्टरीचा नव्हता. म्हणजे अगदी आणीबाणीच्या प्रसंगात त्यांनी कोणाला आणीबाणीची औषधं दिली असतील, ती द्यावीच लागतात. पण डॉक्टर म्हणून नाव काढणं आणि डॉक्टर म्हणून नाव मिळवणं अशी आस बाबाला कधीच नव्हती. त्याला एक आस असली तर एकच, की चांगला माणूस, एक सहृदय माणूस म्हणून मला जर लोकांनी ओळखलं तर खूप चांगलं होईल असं त्याला वाटत असेल आणि तसाच तो जगला. त्यामुळे तो कितीही मोठा झाला, त्याच्यानंतर त्याला भरपूर पारितोषिके मिळाली, मान सन्मान मिळाले, त्याच्यानंतर त्याचा बोलबाला झाला, पण तरीही बाबाच्या वागण्यात कधीही फरक पडला असं झालं नाही. लोकांचं असं होत नाही. लोकांना एक मान सन्मान मिळाला की आपल्या स्वप्नातल्या स्वर्गाला त्यांचे बोट लागतात, तसं बाबाचं झालेलं नाही. बाबा नेहमी जमिनीवर राहिला, बाबा नेहमी समाजात राहिला, बाबांनी कधीही जातपात पाहिली नाही. हे त्याचं आजच्या पार्श्वभूमीवरच अत्यंत महत्वाचं आणि कळीचं वैशिष्ट्य मला तुमच्या समोर ठासून मांडायचं आहे की शेवटी माणूस महत्वाचा आहे. तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा हे महत्वाचं नाही. आणि बाबांनी ते कधीही पाहिलेलं नाही, हे पण महत्वाचं आहे. तर या दृष्टीने आपण जर बघितलं तर बाबाचं जाणं आणि बाबाचं जीवन प्रेरणा या मूलभूत प्रेरणा आहेत की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही पौर्वात्य घडते, म्हणजे पूर्वेकडे, म्हणजे पृथ्वीच्या पूर्वेकडे जी विचारधारा जन्म घेते
त्याला आपण पौरस्त्य किंवा पौर्वात्य विचारधारा म्हणतो, त्याची ती त्याचं ते एक चांगलं उदाहरण आहे आपण असं म्हणू. त्याच्या पद्धतीने तो त्यांनी काम केलं. त्याचा फार मोठा प्रकाश पडला, लहान पडला, पण त्याची समई देवघराच्या शांत पद्धतीने दळता येईल आणि ती अजूनही मंदपणे तेवते आहे, हे मला फार महत्वाचं वाटतं. आज नाही तर उद्या त्याचाही मोठा प्रकल्प उभा राहावं किंवा त्याच्या पुढच्या पिढीने हा प्रकल्प आणखी नव्या पद्धतीने आणि समाजाभिमुख करून लोकांपुढे आणू आणि समाजाचं काहीतरी भलं करू. आणि हे सगळं करत असताना बाबांनी स्वतःचं कुटुंब कधी वर्ज्य मानलेलं नाही. म्हणजे सगळं सोडून त्यांनी फक्त समाज 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 असाही तो कधी वागला नाही, हेही महत्वाचं आहे. समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका, नंतर परमार्थ विवेक. त्यांनी स्वतःच कौटुंबिक कर्तव्य माझ्या माहितीप्रमाणे यथामती आणि यथाशक्ती जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्यांनी ती पार पाडलेली आहे. त्यात तो कमी पडला असेल, पण त्यांनी मुद्दामून ते टाळले असं कधी झालं नाही. त्याला जेवढे शक्य होते तेवढे त्यांनी कर्तव्य पाळले. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं. त्याच्या मुलांवर, त्याच्या दोन्ही मुलींवर त्यांनी अत्यंत प्रेम केलं. त्याचं प्रेम होतच होतं शेवटपर्यंत होत. आणि त्याचं नेहमी म्हणणं असेल, अरे तरुणपणांपेक्षा लहान म्हणजे जसं तुमचं वय वाढतं तसं तुम्हाला लग्नाची आवश्यकता अधिक वाटते. त्याचं कारण माणसाची साथ हवी असते, दुसरं काही नाही. त्यावेळेला तुमचे विषय शमलेले असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, उन्मेष किंवा जो उन्माद असतो तारुण्याचा तोही शमलेला असतो. आता तुम्हाला शांततेची, सावलीची गरज असते. हे महत्वाचं आहे. हे त्याला कळलेलं होतं. त्यामुळे ज्या वेळेला सुनंदाला कॅन्सर झाला किंवा कर्करोग झाला असं ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला तो खचला. पण सुनंदा धीराची, म्हणजे त्यामुळे सुनंदाने ते खूप शांत पद्धतीने आणि प्रगल्भ पद्धतीने हाताळलं. आणि तिने सांगितलं की ठीक आहे, माझ्या हातात जर 5 दिवस असतील तर हे 5 दिवस मी अत्यंत चांगल्या पद्धतीने जगेल. शेवटी जायचं प्रत्येकाला आहे. बघा, प्रश्न असा आहे की बाबाची जी विचारधारा आहे ही सर्वसमावेशक आहे, सर्वांना धरून आहे, थोडीशी लूज आहे. त्यात कुठेही लष्करी शिस्तीचा भाग नाही. त्याला जेव्हा गरज वाटली तेव्हा तो समाजात रमला. त्याला जेव्हा कंटाळा आला त्यावेळेला त्यांनी थोडीशी सुट्टी घेतली, पण तो कुटुंबात गेला. मग ते मित्रांची कुटुंब असतील, अमेरिकेतली कुटुंब असतील, अमेरिका फिरून आला. जग बघायची त्याला हौस होती. त्याच्या पद्धतीने त्याने जग बघितलं, त्याची मौज त्यांनी घेतली. एका अर्थानं आयुष्य सर्वार्थाने आणि उत्तम पद्धतीने तो जगला, हे मला महत्वाचं वाटतं. तर ही अशा पद्धतीने जगण्याची तऱ्हा ज्यांना आवडते त्यांना तो आदर्श वाटतो, त्यात गैर काही नाही. ज्यांना त्याचं आवडत नाही त्याच्यावर ते टीका करतात, त्यातही काही गैर नाही. ती एक विचारधारा आहे, ती एक विचारधारा असते. आणि ज्याला ज्याचा स्वर सापडतो त्या पद्धतीने ज्यांनी त्यांनी जगावं, हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. त्यामुळे हा बरोबर आणि हा चूक असं कधीही कोणीही म्हणू शकत नाही, म्हणता येत नाही. महत्वाची असते ती प्रेरणा आणि समाजाचं भलं करण्याची इच्छा. मला बाबा उचट गेला म्हणजे समाजाचं किती मोठं नुकसान झालं, न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आणि आता त्यांचं नाव कायम राहील. सरकारने अमुक त्याच्या नावाने पारितोषिक द्यावं आणि तमुक करावं असं काहीही आवाहन करण्याची माझी इच्छा नाही. कारण आजपर्यंत अशी आवाहन करून त्याचं काही फारसं पुढे होतं असं मला वाटत नाही. आणि निश्चित बाबा त्या विचारातला माणूस नव्हता. मला फक्त एकच लक्षात येत आहे, आणि तो आपल्यापेक्षा थोडा वेगळा विचार आहे, तो पश्चिमेकडनं आलेला आहे. पण विचार पश्चिमेत नाही येऊ, पूर्वेत नाही येऊ, दक्षिणेत नाही येऊ. विचार आपण सगळीकडनं घ्यावेत आणि जे पटतील ते वापरावेत, या मताचा मी आहे. तर मला इथे आठवण अशी येते की हिचकॉक हा
भयपटांचा बादशाह, जागतिक भयपटांचा बादशाह घडला गेलेला आहे. खरं म्हणजे हिचकॉक हा अत्यंत वरच्या दर्जाचा तंत्रकुशल माणूस, टेक्नोक्रॅट होता, तंत्रज्ञ होता. तो क्रिएटिव्ह होता का नाही याच्यावरती आजही पश्चिमेत वाद चालू आहे, पण तो भयपटांचा बादशाह होता यात दुमत होत नाही. त्यामुळे महत्वाचं हे की ज्या वेळेला हिचकॉक गेला त्यावेळेला हिचकॉक हा अत्यंत काय म्हणतात त्याला आत्ममग्न माणूस होता. स्वतःच त्यांनी शेवटपर्यंत चालवलं, इतरांचं त्यांनी कधी ऐकून घेतलं नाही. त्यामुळे तो कडाक्याने भांडलेला आहे, अगदी कडोविकडीनं. आणि कडाक्याची भांडणं त्याची त्याच्या नट्यांशी, त्याच्या नटांशी, त्याच्या दिग्दर्शकांशी झालेली आहेत. पण ती सगळे ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी अगदी खडाखडी, ज्याला आपण खडाजंगी म्हणू अशी झालेली, जी त्याच्याशी मतभेद करून दुरावलेली माणसं होती, ती ज्या दिवशी हिचकॉकचा अंत्यविधी होता त्या दिवशी हिचकॉकचा अंत्यविधी झाल्यानंतर समोर असलेल्या सभागृहात गेली आणि हिचकॉकच्या नाटकातले, हिचकॉकच्या चित्रपटातील जी त्याची स्वगत असतील, त्याचं ते चित्रीकरण असेल, त्याची महनता किंवा त्याचं महत्व सांगणार किंवा त्याचे जे डायलॉग्स, ज्याला आपण संवाद म्हणू, ते डायलॉग ह्या सगळ्या लोकांनी अत्यंत मनापासून समर्पित भावनेने आणि कधी कधी तर मुसमुसत सुद्धा त्यांनी केले. आणि त्यांनी सांगितलं की आता हिचकॉकशी आम्ही भांडलो, त्यावेळेला ते बरोबर असेल, चूक असेल, गेलं, पण हिचकॉकला आम्ही टाळू शकत नाही. हिचकॉक एवढा मोठा होता, हिचकॉकचं कर्तृत्व मोठं होतं, त्यामुळे आमच्याशी त्याचा मतभेद असणं हा एक व्यवहाराचा भाग आहे, पण त्याचं कर्तृत्व आम्ही टाळू शकत नाही, हे अगदी नक्की आणि ते खरं आहे. तसंच बाबाच्याही बाबतीत म्हणतात म्हणजे बाबाशी मतभेद झाले नाहीत त्या लोकांचे, तर झालेत ना. जिथे दोन माणसं एकत्र येऊन काम करतात तिथे नात्यांमधले चढउतार, मतभेद, एकमेकाला थोडासा आवाज उंचावून बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या व्हाव्यात, त्या व्हायलाही हव्यात. त्याशिवाय तुमचा जिवंतपणा समाज म्हणून, कुटुंब म्हणून, मित्र म्हणून राहत नाही. उहापोह झाले. बऱ्याच स्टँड्स त्यांनी जे घेतले किंवा बऱ्याच भूमिका त्यांनी ज्या घेतल्या त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी टीकाही केली, सडकून टीका केली. पण असं सगळं जरी होतं तरी एक आपुलकीचा, प्रेमळपणाचा जो एक अंतःप्रवाह होता तो कधीही आटला नाही. अगदी कडाक्याचे भांडणारे बाबाचे मित्र असतील, म्हणजे त्याच्यामध्ये कुमार सप्तर्षीचा आपण उल्लेख करायला खरं म्हणजे हरकत नाही. आज जर तुम्ही कुमारला विचारलं तर कुमार नक्की मला 100% माहिती, तो बाबाबद्दल चांगलंच बोलणार, त्यामुळे त्यालाही कळलेलं आहे. आयुष्याच्या तोही संध्याकाळीच उभा आहे आता, त्याला कळलेलं आहे की शेवटी मागे राहतं ते चांगलं काम, मागे राहतं ते चांगुलपण, मागे राहतं ते माणूस पण, बाकी काहीही राहत नाही. तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुम्ही राव असा, तुम्ही रंक असा, त्याला काहीही किंमत राहत नाही. कारण तुम्ही काही घेऊन आलेला नाही आहात, तुम्ही काही घेऊन जाणार नाही आहात, तुम्ही आलात तसेच आहात. यू आर अ व्हिजिटर. तुम्ही या ग्रहावर, पृथ्वी नावाच्या ग्रहावर अनेक लोकांमधले एक, काही काळासाठी, काही क्षणासाठी भेट देणारा प्रवासी म्हणून तुम्ही आलेला, याची जाण जेव्हा येते आणि आपला आताशी असलेला जो काळ परमेश्वराने दिलेला आहे, आता परमेश्वर आहे का नाही, परमेश्वरावरती बोलावं की नाही, आहे का की वादाचा विषय होऊ शकतो. पण सध्या बोलूया की ज्या कोणी जगनियंत्याने आपल्याला जो काही काळ दिलाय तो आपण कसा घालवतो हे अधिक महत्वाचं मला वाटतं. त्यामुळे बाबा जाणं हे जितकं नैसर्गिक आहे, त्याच नैसर्गिक पद्धतीने आणि त्या प्रगल्भ पद्धतीने आपण स्वीकारलं पाहिजे. कारण त्याच्या पाठीमागे आज आपण नक्की म्हणू की त्याच्या पाठीमागे आपणही उभे आहोत. आज आणि उद्या आपल्यालाही जायचं आहे. तर बाबांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे की समाजाचं तुम्ही देणं लागता, पण ते तुम्ही निरपेक्ष बुद्धीने देता, त्यात स्वार्थ किंवा कुठलेही वेगवेगळे वेस्टेड इंटरेस्ट ज्याला म्हणतात ते आणू नका. ही सगळ्यात महत्वाची जीवन प्रेरणा आपण बाबाच्या आयुष्यात घेतली पाहिजे.
100% घेता येणं शक्य नसेल, आपण मान्य करू किंवा नाही बाबा इतकं आपल्याला नाही शक्य, आता सगळी परिस्थिती बदललेली आहे, अमुक झालाय तमुक झालाय, 10 कारण आपण सांगू शकतो. मी म्हणतो 1/शतांश 1 दशांश जरी आपण बाबांनी सांगितल्या पद्धतीने वागलो तरी आपल्याला नक्कीच एक समाधान मिळेल, एक शांतता मिळेल आणि मला ती महत्वाची वाटते. आणि म्हणून आज बाबाच्या साहित्याबद्दल किंवा बाबांनी केलेल्या चळवळींबद्दल किंवा बाबांनी केलेल्या लेखन कामाबद्दल मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तो वागला कसा, तो कसा का वागला, त्यांनी वागताना कसा त्याच्या जीवनधारणा काय होत्या, तो कोणत्या लोकांमध्ये वावरला, या सगळ्या गोष्टींचा, या मूलभूत प्रेरणांचा शोध घेणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. कारण त्यांनी ती लिहिलेली पुस्तकं, त्यांनी घातलेले वाद, त्याचे झालेले भांडणं, हे सगळं तुम्हाला आज पब्लिक डोमेन मध्ये इंटरनेटवर सहजी उपलब्ध आहे. पुस्तकं उपलब्ध आहेत, त्याची लेखन शैली उपलब्ध आहे, त्याचे लिहिलेले वेगवेगळे कथा किंवा लेख तुम्ही कधीही वाचू शकता. त्याच्यावरती तुमचा मतभेद असेल तर तोही नोंदवू शकता, त्याच्यात तुम्ही दुरुस्तही करू शकता, आवडीचा असेल तर त्याचं तुम्ही पारायण करू शकता. हे सगळं उपलब्ध आहे. त्यात मी पुन्हा पुन्हा सांगून काय तुमचा वेळ घेण्याचा अर्थ मला वाटला नाही, अर्थ म्हणजे घ्यावासा वाटला नाही. मला सांगता येणार नाही असं नाही, मी सांगू शकेल, पण मला ते महत्वाचं वाटलं नाही. मला या सगळ्यात शेवटी महत्वाचं जे वाटतं ते तुम्हाला व्हॉट मेक्स यू टू बिहेव लाईक, तुम्ही असं का वागता, तर तुम्हाला असं का वागावं असं वाटलंय, हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि शेवटी माणसाचा हेतू, माणसाचं ज्याला आपण म्हणतो इंटेन्शन, हे सगळ्यात महत्वाचं असतं. जर तुमचा हेतू चांगला असेल, शुद्ध मनाने तुम्ही काम करत असाल, तर जग चांगलं म्हणून अथवा वाईट म्हणून मी चालत राहणार, चरैवेती चरैवेती, चालत राहा चालत राहा, निवडलेल्या मार्गावर अढळपणे चालत राहा. यश आणि अपयश हे नेहमी दैवाधीन आहे. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांची कुठलीही म्हणजे तुमच्या प्रयत्नांचं महत्व कमी होत नाही. महत्वाचं हे, तर हे मला अधिक महत्वाचं वाटतं. आज बाबाला श्रद्धांजली वाहताना नाही म्हटलं तरी एक क्षणभर मला दुखल्यासारखं झालंच. पण ते होणं ही जिवंतपणाची खूण आहे. पण ती तेवढीच असं म्हटलं पाहिजे, कारण मृत्यू हा आयुष्यातला एक अटळ भाग आहे. कदाचित आयुष्यातली एकमेव स्थिर घटना जर कोणती असेल तर ती मृत्यू आहे. बाकी कुठलीही गोष्ट कोणाच्याही आयुष्यात स्थिर नसते, ती नेहमी चंचल असते. ज्या दिवशी तुम्ही जन्म घेता त्या दिवशी मृत्यू ठरलेला असतो आणि ती तारीख किंवा ती वेळ त्या वरच्यानी ती ठरवून ठेवलेली असते, ती तुम्हाला कळत नाही पण ती असते. त्या दृष्टीने मला आज बाबाबद्दल बोलता आलं, याचं जितकं समाधान आहे तितकं मला ते दुःखही आहे की एक चांगला सालस आणि निर्लस माणूस, सर्व माणूस या प्राण्याच्या गुणदोषांसह वाचलेल्या मित्राला संबंधी मोकळ्या मनानं, मनातलं कुठलाही रूढ किंवा चौकटीमध्ये न राह, माझ्या दृष्टीने तरी चौकटीत मोडून किंवा चौकटीला थोडी मुरड घालून मी बोलू शकलो, हे मला महत्वाचं वाटतं. तुम्हाला ते कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा. तुम्हाला आवडलं नाही तरी मला कळवा, मी ते सुद्धा ऐकून घेण्याची तयारी ठेवणार आहे. मी वाद घालणार नाही, कारण ही मत आहे. मत हे वेगळं असू शकतं आणि त्या मताचा आपण आदर ठेवला असावा. मला वाटतं मी पुरेसं बोललो आहे. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर मी आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार. धन्यवाद सर. कोणाला काही बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल किंवा प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आपण पूर्णियामध्ये काम केलं होतं, तर त्यावेळेला आपला वैयक्तिक अनुभव एखादा सांगू शकता? पूर्णियामध्ये काय झालं की पूर्णियामध्ये मी लहान होतो, बाबा तरुण होता खूप, आणि मी खूप मागे, म्हणजे त्याला तुम्हाला आधी सांगितलं की जवळजवळ 12-13 वर्षाचा आमच्या दोघांमध्ये अंतर होतं. हा एक भाग.
पूर्णियामध्ये मला एक नक्की आठवतं की कुठल्या तरी खेडेगावामध्ये आम्ही गेलो आणि तिथे जातीयता इतकी प्रबल की ब्राह्मणाचं पाणी एका दलिताने प्यायचं नाही आणि एका दलिताचं पाणी ब्राह्मणांनी उचलायचं नाही, हे नक्कीच माहिती होतं. आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथे विचारायचे, तुमची जात काय? आम्ही नाही सांगायचं, आम्हाला नाही जात नाहीये, आम्ही भारतीय आहोत, हे महत्वाचं आहे. पण ते ऐकायचे नाही. पण शेवटी सांगावं लागायचं त्याला, आम्ही काम करायला तिथे गेलो होतो, आम्ही काही तत्वचर्चा करायला गेलो नव्हतो. त्यामुळे मग आम्ही सांगायचो की आम्ही आहो म्हणून. तो फिर तुम तो मम्मन लगते हो और तुम ये इतना ऐसा क्यों करते हो वगैरे वगैरे सगळं ऐकायला लागेल. तर एका दलित स्त्रीला ती बिचारी 2 तास त्या विहिरीच्या तिथे बसलेली होती आणि तिला पाणी प्यायचं होतं. तिला कोणी पाणी दिलं नाही कारण ती दलित समाजातली होती. आणि जेव्हा मला ते कळलं त्यावेळेला मी स्वतः तिथे जाऊन बादलीनं अर्धी बादली मला जेवढी जमली तेवढी मी घेऊन तिला मी ते पाणी तिच्या उंजळीमध्ये टाकलं आणि ती एखाद्या आधाशासारखं ती प्यायली आणि तिने माझ्या डोक्यावर हाटून सांगितलं की तुझं भलं होईल. हा जो अनुभव आहे हा खरं म्हणजे मी कुठे सांगत नाही, मी सांगूही नाही. हा आयुष्याचा भाग असतो. पण तसं मी पाहिलेलं आहे आणि ते कठीण असतं सहन करायला. कारण तुमच्या सारखाच तो माणूस असतो, तो अमक्या जातीचा तमक्या जातीचा याला काही अर्थ नसतो. पण त्यावेळेला ती इतकी प्रबल होती ती बंधनं जातीपातीची की त्याला काही पर्याय नव्हता. एकीकडे कमालीचं दारिद्र्य आणि एकाकडे कमालीची सुबत्ता. म्हणजे 45,000 एकर जमीन कशाला म्हणतात सर? विचार करा ना. त्यांचं स्वतःचं विमान होतं ना, ज्या जमीनदाराकडे 45,000 एकर जमीन आहे त्याचं स्वतःचं विमान होतं. कोणाला काही प्रश्न असेल तर मी थोडं बोलू. अवश्य. नमस्कार, मी हवालदार अशोक हवालदार बोलतोय. 1968-69 सालात 67-68 ला युक्रांची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी मी पुण्यातच होतो. टिळक स्मारक मंदिरमध्ये अमित दरवाईंचं भाषण होतं. ते 1 ऑगस्टला त्यांचं ते 3 दिवसाचा कार्यक्रम असतो त्याच्यात. आणि त्या काळात हे युक्रांत स्थापन करण्याची गडबड चालली एवढं मला आठवतं. त्यानंतर बाबांना मी बघितलं ते शाहू स्मारक मध्ये एका भाषणासाठी ते आले ते आणि तिथनं भाषण केल्यानंतर प्रमुख पाहुणा होता तरी देखील सामान्य लोकांच्या मध्ये मिसळून तो बाहेर पडले. कोणाला कळलं पण नाही की हा इतक्या वेळ हा माणूस वर होता स्टेजवर. इतक्या साधेपणाने ते वाढले. बाबाकडे घेण्यासारखा गुण होता की तो कधी मुख्य पाहुण्यासारखा अगदी साधा होता. अगदी साधा. त्याला कुठल्या प्रकारची पर्सनॅलिटी नव्हती. त्याचे डोळे प्रभू होते तसे, त्याचा नंबर जास्त होता. त्याचं हे खरं आहे. नमस्कार सर, मला एकच प्रश्न विचारायचा होता. ज्या दिवशी अनिल अवचट गेल्याची बातमी आली त्याच दिवशी एक निर्णय झाला की किराणा दुकानांमध्ये वगैरे सुद्धा दारू उपलब्ध होईल किंवा अशा प्रकारचा. तर अशा प्रकारचे जे शासकीय निर्णय असतात आणि धोरणं असतात व्यसनासंबंधीची, त्यासंबंधी अनिल अवचटांची वैयक्तिक मतं काय होती? वैयक्तिक मत असतात शासकीय धोरणासंबंधी. शासकीय धोरणासंबंधी परत सांगता का थोडं? येतं ऐकू? हा, आता आलं मला. हा, त्यांची म्हणजे आता ते गेल्यावरतीच तो म्हणजे दुर्दैव म्हणायला लागेल की तो निर्णय झाला की किराणा दुकानांमध्ये वगैरे पण दारू उपलब्ध होणार किंवा असं. तर मग अशा प्रकारची जी म्हणजे ते स्वतः व्यसनमुक्तीच्या कामामध्ये एवढं त्यांनी मोठं कार्य केलंय. मग अशा वेळेला जेव्हा शासन अशा प्रकारचा निर्णय घेतं, शासन संस्था अशा प्रकारचा निर्णय घेते, तेव्हा त्यांची मतं वैयक्तिक काय होती त्याबद्दल? पहिली गोष्ट अशी आहे की बाबांनी कधीही कुठल्याही पद्धतीच्या व्यसनासक्ततेकडे नेहमीच त्यांनी प्रखर दृष्टीने बघितलंय. त्यामुळे बाबा मला वाटत नाही की कधी त्यांनी दारू प्यायला असेल. तो कधी दारू माझ्या देखत तरी नाही प्यायलेला.
किंवा त्यांनी त्याचा उल्लेख केलाय किंवा मी घेतो 4 लोकांमध्ये असं त्यांनी कधी, ज्याला म्हणूया माझ्या खास लोकांच्या कडबोळ्यात मी घेतो असाही उल्लेख त्यांनी कधी केलेला नाही. आता राहता राहिला प्रश्न तुमचा की बा आता सरकारने असा असा निर्णय केला, तर त्याला विरोध आहे, होतो आहेच आपल्याकडे, आणि तो व्हायलाही हवा. कारण की वाईन म्हणजे दारू नाही हे कुठल्या तत्वाने ते लोक सांगतात हे मला कधीच कळलेलं नाही. वाईन म्हणजे दारू नाही मग काय आहे? वाईन म्हणजे दारू नाही म्हणजे जर ते मद्य नाही तर मग दुसरं काय आहे? उगाच तुम्हाला हे मिळतं, काय म्हणतात त्याला, महसूल मिळतो किंवा रेव्हेन्यू मिळतो, म्हणून तुम्ही इतर राज्यांमध्ये चालू आहे बाबा असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा उत्तराखंडमध्ये मिळते आधीपासूनच आहे, अमुक आहे तमुक आहे. पण जगामध्ये सगळीकडे घाण आहे, म्हणून तुमच्या इकडे असली पाहिजे का? मला तरी हा निर्णय अजिबात पटलेला नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट म्हणतो. पण आता शेवटी असं आहे की ही सगळी राजकीय चाटमारीचा विषय आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी निषेध करण्यापलीकडे तो निषेध सनदशीर मार्गाने सरकारपर्यंत पोहोचवणे इथपर्यंत आपण करू शकतो. याच्या पलीकडे तर मला तरी वाटत नाही की आपण काही करू शकतो. तर मला रिद्धीकरकरांचा प्रश्न असा आहे की अवचटांना याच्याबद्दल काय वाटलं असतं, या निर्णयाबद्दल? नाही, अवचटांनी याला होकार दिला असता असं मला वाटत नाही. अवचटांनी यांना होकार दिला असता असं मला निश्चित वाटत नाही. कारण त्यांनी व्यसनमुक्तीमध्ये इतकं छान काम केलेलं आहे पुण्याला, इतकं छान काम केलेलं आहे की त्यांनी ते सगळे म्हणजे व्यसनाधीन माणसांचे किती हाल होतात, विशेषतः त्यांच्या कुटुंबियांचे, त्या कुटुंबातल्या स्त्रियांचे, मुलींचे. मी महिलांकडे जास्त लक्ष देतो. त्याचं त्यांनी इतकं जवळ पाहिलेलं होतं, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला असता असं मला कधीही वाटत नाही, आणि तो दिला जाऊ नये असंही मला वाटतं. हो, धन्यवाद सर. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या काळात लढा दिला होता का, किंवा अशा संबंधी नाही, विचारायचं? असा लढा त्याच्या आयुष्यात आला नाही की बाबा काय म्हणतात त्याला, म्हणतात वाईन म्हणजे दारू नाही असं वगैरे या लेवल पर्यंत ती जी पिढी आहे. म्हणून मी हो, सांगितलं खरंय. की ती जी पिढी आहे की समाजाचा आपण काही देणं लागतो, आणि समाजाचा फक्त लिया आणि दिया म्हणजे भौतिक संपत्ती खिशामध्ये असणं, 4 पैसे, याच्यावरच फक्त त्याची प्रतिष्ठा गणण्याची जी पद्धती आता दिसते आहे. मनुष्य पैसेवाला पाहिजे, मग ते पैसे त्यांनी कसे जमवले याच्याकडे लक्ष देत नाही जनता. तसं त्या काळात नव्हतं. त्या काळामध्ये बऱ्याच वेळेला तो कसा आला, त्यांनी पैसे कसे मिळवले तिकडे लोकांचं लक्ष असायचं. त्यामुळे तिथे ही जी पिढी आहे ना, ही नंतरची पिढी आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्या काळात असे वाद उभे झाले होते. तेव्हा एकतर आजच्या तुलनेत संपर्काची साधनं कमी होती. पुन्हा शब्दच्छल करणारी माणसं, केवळ शब्दच्छल, बाकी काही नाही. मुळात तेच म्हणजे फक्त तुम्हाला उत्तम विद्या दिलेली आहे किंवा तुम्ही चांगले शिकलेले आहात, तुमचं इंग्रजी चांगलं आहे, तुमच्या भाषेवरती हुकूमत आहे, म्हणून तुम्ही शब्द चांगले फिरवू शकता, एवढाच त्याचा अर्थ होतो. बाकी मूळ मुद्दा त्यावेळेला तेवढा प्रखर नव्हता. आता कसं झालेलं आहे की जाऊ दे, चलता है, एवढं चलता है हे त्यावेळेला नव्हतं. आता असं झालंय की बस ठीक आहे, असं आहे. म्हणजे सामाजिक स्तर आपला खालावला जातोच आहे, सामाजिक अभिरुचीचा, हे निसंशयपणे सांगता येईल, त्याच्यात काही शंका नाही. आणि तसा तो झाला. तो अवचटांच्या काळात तेवढा नव्हता, ज्या काळात त्यांनी भरभरून कामं केली, त्या काळात तो एवढा नव्हता. आणि जसं अवचटांची तब्येत घसरत गेली तसं त्याचं स्वारस्य हळूहळू कमी होत गेलं, आणि शरीर थकलं की माणूस सगळ्या गोष्टीला नाही म्हणतो, हे आपण मान्य करूया. त्याला काही दोष म्हणता येणार नाही, तो निसर्गाचा भाग आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? कृष्णा सर, आपल्याला काही बोलायचंय अवचटांसंदर्भात? खरं म्हणजे आज सदुभाऊंची म्हणजे अभय सरांची तब्येत एवढी चांगली दिसत नाहीये.
त्यांच्याबरोबर इंटरॅक्शनचा बऱ्याच वेळेला योग येतो मला काय. आणि बोलत असताना त्यांच्याबरोबर त्यांचा जो फ्लो असतो काय, तो ऑब्व्हियसली आपल्याला दिसत होतं की त्यांची तब्येत बरी नाही आहे, पण एकदा तुम्हाला शब्द दिल्यानंतर त्यांनी अत्यंत कर्तव्य भावनेनं आजचं सत्र पार पाडलेलं आहे आणि बाबांबद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी बाबांच्या पुस्तकांबद्दल बोलायचा मोह खूप झाला असता, त्याच्याऐवजी बाबांच्या ज्या प्रेरणा होत्या त्याच्याबद्दल सदुभाऊ बोलले काय, आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आज मांडणी केलेली आहे. आणि तब्येत बरी नसताना त्यांनी हे केलं याच्याबद्दल खरं म्हणजे त्यांचं खूप म्हणजे कौतुक करायला पाहिजे. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मला वाटलं मुकुंदरावांनी माईक ऑन केलाय. हो हो हा. हा नमस्कार, मुकुंद करकरे बोलतोय. त्यांच्या सामाजिक या विषयाबरोबर त्यांच्या छंदांबद्दल पण त्यांनी बरंच लिहिलेलं आहे. हो. ते वाचलंय आपण. हो त्याबद्दल म्हणजे त्याची प्रेरणा कशी यायची, कारण ते इतके छंद त्यांनी वेगवेगळे जोपासले हो. आणि ते छंद सगळे म्हणजे ते कुठल्या शाळेत जाऊन किंवा कोणाकडे जाऊन असे शिकणं नाही, असा प्रकार नव्हता त्यांचा, तर नाही. तो त्याच्या कुणाकडनं तरी ते शिकायचे. मग त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये आणि ह्याच्यातनं ते कसा काय ते जमवायचे हा प्रश्न पडतो. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगता येईल हो, का? सांगता येईल. ते असं आहे की माणसाला ना कुठेतरी विरंगुळा हवा असतो रोजच्या कामात. सामाजिक काम सामाजिक काम सामाजिक काम हा शेवटी एक व्यवसायाचा किंवा एक रुटीन होऊन जातो. आपण म्हणतो ना ऑफिसला गेल्यानंतर त्यातनं कुठूनतरी चेंज ऑफ वर्क इज अ गुड रेस्ट असं जे इंग्रजीमध्ये म्हणतात. कामातला बदल ही एक अत्यंत विश्रांतीची उत्तम अवस्था आहे असं जे म्हटलं जातं ते बाबाच्या बाबतीत खरं होतं. त्यामुळे काय झालं की बाबांनी वैयक्तिक पातळीवर पण खूप दुःख पाहिलेलं आहे. त्याच्या एका मुलीला मला वाटतं फिटचा त्रास होता, फिट, आणि त्याच्यासाठी त्यांनी केरळ आणि तामिळनाडू इथपर्यंत जाऊन त्याच्या मुलीच्या डोक्याचं ऑपरेशन वगैरे केलं. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही कष्ट काढले त्याचे ते अनुभव त्यांनी दिवाळी अंकांमधनं लिहिलेले मी वाचलेले आहेत. आणि वैयक्तिक माहिती असल्यामुळे मला बरंच आणखी पण माहिती आहे. पण त्यांनी जे दुःख वैयक्तिक पातळीवरती काढलेलं आहे त्याचा त्यांनी कुठेतरी व्हेंट आउट किंवा ज्याला आपण म्हणू मार्ग मोकळे, मन मोकळे करण्याचा विषय म्हणून तो त्याच्याकडे बघत होता. एक दुसरी गोष्ट अशी की त्याला पॉझिटिव्ह थिंकिंगची किंवा सकारात्मक दृष्टीने आयुष्य जगण्याची दुर्मिळ कला, खरोखरच दुर्मिळ कला अवगत होती. परमेश्वराचा डोक्यावरती हात होता असंच म्हटलं पाहिजे. त्यामुळे तो अत्यंत चांगला फोटोग्राफर होता, अत्यंत चांगलं सुतारकाम तो करायचा, त्याला रागदारी कळायची, त्याला संगीत कळायचं, त्याला बासरी उत्तम वाजवता यायची, तो माउथ ऑर्गन वाजवायचा, तो उत्तम पद्धतीने फिरायचा इतर म्हणजे अनोळखी ठिकाणी गावातनं तो शांतपणे चक्कर मारून यायचा. जाताना काही म्हणजे कुठल्याही पद्धतीचा हे नाही काय मी अमुक आहे तमुक आहे, चार चौघांसारखा तो फिरायचा. कुठल्याही कुटुंबामध्ये मिसळून जाण्याची त्याला जी कला होती, नॅक ज्याला म्हणतात आत्ताच्या मराठीत, ती होती. आणि दुसरं म्हणजे त्यांनी खूप सहन केलेलं समाजामध्ये फिरत असताना. आणि विशेषतः त्यांनी हे जे वेगवेगळ्या चळवळी चालवल्या तेव्हा तो कुटुंबामधनं राहिलेला, कार्यकर्त्यांच्या घरांमधनं राहिलेला. तो कधी हॉटेल किंवा एखाद्या मोठ्या माणसाच्या बंगल्यात जाऊन राहिला असं झालेलं नाही. त्यामुळे कधी काळी त्यांनी ओट्यावरती साध्या काय म्हणतो आपण त्याला मांजरपाटाच्या सतरंजीवरती सुद्धा त्यांनी रात्र काढलेले आहेत किंवा दिवस काढलेले आहेत. हा इतिहास आहे. त्यामुळे त्याचा पाय हा नेहमी जमिनीवर राहिलेला आहे. तर त्यामुळे हे असं हे आयुष्य त्यांनी खूप जवळनं पाहिलेलं आहे. त्याचा हा आणि त्याचं कधी त्यांनी प्रदर्शन मांडलं असं क्वचित झालं असेल. शेवटी माणूस आहे, कुठेतरी माणूस मन मोकळं करणं, कुठेतरी बोलणं, एखाद्या मुलाखतीमध्ये एखाद्या लेखामध्ये त्याचा उल्लेख घेणं हा अटळ भाग आहे. आम्ही करतो मोहरीचे दाणे एवढं आणि दाखवतो मोठे मोठे काम केलेले. त्या मानाने बाबांनी जे काम केलं ते खरोखरच अत्यंत देखणं काम आहे. त्यामुळे ते तसं होतं. हे महत्वाचं आहे.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्याला जे अनेक छंद होते, त्याला अरे काय, त्याची चित्रकला चांगली होती, त्याची चित्रकला चांगली होती, आलं की नाही लक्षामध्ये. आणि चित्रकला, गाणं, संगीत, प्रवास, मग नंतर तो चांगल्यातलं काय म्हणतात त्याला, समुपदेशक आत्ताच्या मराठीमध्ये, म्हणजे एखाद्याला नैराश्यातनं बाहेर काढण्यासाठी उत्तम माणूस तो होता. चांगल्या पद्धतीने तो शांत पद्धतीने करत राहायचा, करत राहायचा. आणि त्याला त्याच्या आयुष्यात काही कमी त्रास होते असं नाही. सुनंदाचं कॅन्सरचे त्रास त्यांनी काढले, त्याच्या मुलीचे त्रास त्यांनी काढले, स्वतःच्या तब्येतीचे त्रास त्यांनी काढले, बाकी व्यावहारिक त्रास त्यांनी काढले, पण त्याचं त्यांनी कधी भांडवल केलं असं मला वाटलेलं नाही. हे महत्वाचं आहे. सहन करण्याची जी शक्ती असते माणसाची, ती महत्वाची त्याच्याकडे होती. आणि हा दुर्मिळ गुण आहे मित्रांनो. ही साधी सोपी वाटते, पण ती अजिबात सहज साध्य गोष्ट नाही, हे तुम्ही लक्षात घ्या कृपया. दुसरं आणखीन एक म्हणजे त्यांनी त्या संभ्रम म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. त्यांनी वेगवेगळ्या ह्या स्वामी किंवा महाराज आणि असे वेगवेगळे जे चालतात, या अशा अनेकांवरती त्यांनी पुस्तक त्या लेख लिहिलेत त्याच्यामध्ये. जे हो, बोला. रजनीश आहेत किंवा असे अनेकांवरती. पण त्याच्याबद्दल त्यांनी लेख लिहून त्याच्यानंतर त्याच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर काही चळवळ करायची किंवा अशा प्रकारे न करता निव्वळ मांडणी केली आणि तो तिथेच त्यांचा विषय त्यांनी तिथेच सोडून दिला. म्हणजे हे कसं काय, म्हणजे ह्या वगैरे काय त्यांची भूमिका होती म्हणजे नक्की? काय असेल, तर प्रत्येक गोष्टीत त्याची काय भूमिका असेल हे मला माहित नाही, कारण माझा काही त्याचा रोजचा संबंध नव्हता, हे मी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. आमची मैत्री होती आणि त्याची मैत्री मला नेहमी महत्वाची वाटत आली, हे मी आधी सांगितलं, आता परत एकदा सांगतो. त्याची काय भूमिका असू शकेल हे मला माहित नाही. कदाचित काय असतं की ज्या वेळेला माणसांना खूप छंद असतात किंवा अनेक अवधानं पाठीमागे असतात, त्यावेळेला त्यावेळेला ते विषय पुढे येतात, त्याला ते लिहावेसे वाटतात, माणूस लिहून ते मोकळा होतो आणि पुढे जातो, असं आहे. आणि हा राहता राहिला विषय बाबा बुवा किंवा बुवाबाजीचा तो एका प्रकाराने तुम्ही उल्लेख केलेला आहे. तर आचार्य आत्रे साहेबांचं मोठं नाटक आहे बुवा त्याची बाया म्हणतात, आलं का नाही लक्षात. तर तिथे ते तसंच आहे, त्याला ते तसं म्हणायचं असावं की बाबा हे बुवा बाबा. खरं म्हणजे अध्यात्म हे सायन्स आहे, हे त्याला कुठेतरी पटलेलं. अध्यात्म ही शास्त्र आहे, ही महत्वाचं त्याला पटलं होतं आणि त्याच्यावर त्याची श्रद्धा पण होती, हे पण मी तुम्हाला सांगतो. तो ध्यानधारणा करत असेच हे मला माहिती आहे. आणि ध्यानधारणा ही आता जगमान्य थेरपी होत चाललेली आहेच ती. त्याचा फक्त काय असतं की माणूस कसा वापर करतो हे महत्वाचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही. शेवटी तुमचं मन हे सगळ्याचं कारक असतं. आणि ज्या दिवशी तुमच्या हे लक्षात येतं की तुमचं मन हे तुमच्या कारक आहे, ते लक्षात येणं याच्यात खरं अर्ध्याच्या वर आयुष्य सरकतं. आणि मग तिथून पुढचा प्रवास हा कठीण होऊन जातो. तर बाबाला हे समजलं होतं की हे बाबा बुवा हे जे सगळे विषय आहेत, हे खरं म्हणजे एक प्रकारच्या काहीतरी नादी लावण्याच्या गोळ्या आहेत किंवा वेडेपणा करण्याच्या आणि स्वतःचे पैसे करण्याचा उद्योग आहे तो. खरं अध्यात्म ही कल्पना ही तशी सकारात्मक कल्पना आहे, मन स्थिर ठेवणारी आणि विवेकी पद्धतीने विचार करायला लागणारी, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवणारी कला आहे, शास्त्र आहे. तुम्ही काय वाटेल ते म्हणा, फक्त ते तुम्हाला समजलं पाहिजे. धन्यवाद. छान, चांगला हा सगळं झालं, चांगलं झालं मांडली. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न आहे, बोलायचं आहे? म्हणून 9:35 झालेले आहेत. आपण मागचं साधारण म्हणजे तासभर त्याच्यापेक्षा थोडा अधिक काळ आपण अवसरांच्या काही आठवणी आणि मुख्यतः जसं अभयजींना ते दिसले त्याची मांडणी एका वेगळ्या अनुषंगाने आपण ऍक्च्युली मागचे पूर्ण तास सव्वा तास आपण ऐकत होतो.
आणि खरोखरच अत्यंत म्हणजे एका वेगळेपणाचा वेगळी मांडणी आपण आजच्या सत्रामध्ये बघितली. मला वाटतं अभयजींचा अत्यंत शॉर्ट नोटीसवर अभयजींनी होकार पण दिला आणि तब्येत बरी नसताना पण ते आज बोलतायत तास सव्वा तास, आणि मला म्हणाले होते की वेळ लागेल तसं मी घेईन, काय अडचण नाही. तर मनापूर्वक आभार मानतो. आणि मला वाटतं 1 मिनिट आपण शांतता पाळूया आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम आपण संपवूया. पुढच्या शब्दांगाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचेल. 1 मिनिट आपण श्रद्धांजली देऊ आणि मग आपण थांबू. चालेल. चला थांबूया का? हो, थांबूया आपण. मनपूर्वक धन्यवाद. नाही नाही, अहो हे मित्रासाठी मला काहीतरी बोलता आलं हे समाधान होत आहे. मी थँक्यू म्हणणार नाही, कारण तसं काही नाहीये. आपण अनौपचारिक गप्पा मारल्या बरोबर. हो, एवढं महत्वाचं, आणि ते गरजेचं आहे. ते गरजेचं आहे. अशा लोकांच्या आठवणी या कायम गरजेच्या आहेत. मला नक्कीच. त्या लहान प्रमाणात काय असेल. थँक्यू चालेल. सो मच. थँक्यू. चहावाले नमस्कार.